आणि आता बातमी विस्तारानं ते म्हणजे सामनामध्ये जे वादग्रस्त व्यंगचित्र छापलं गेलं त्यानंतर पडसाद उमटतायत शिवसेनेमध्ये। राजीनामा सत्र सुरू झालंय। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, संजय रायमुलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपापले राजीनामे दिलेले आहेत। कारण या व्यंगचित्राच्या पार्श्वभूमीवर अनेक मराठा संघटना ज्या आहेत त्या नाराज झालेल्या आहेत। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, शिवसेना आता हे राजीनामा सत्र थांबवणार कसं? निश्चित मयुरेश, खूप मोठा प्रश्न आहे सध्या शिवसेनेसमोर। कारण ज्या पद्धतीने एक राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे गेल्या 2 दिवसापासून, गेल्या 2 दिवसांपासून आपण फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पाहत होतो। आज थेट खासदार असतील, आमदार असतील यांनी सुद्धा यांचे राजीनामे आता समोर ठेवलेले आहेत। आज याच संदर्भात एक चिंतन बैठक करण्यात आली मंत्रालयात। एकनाथ शिंदे जे गटनेते आहेत यांच्या उपस्थितीत सर्व मंत्री, आमदार आणि प्रतापराव जाधव हे खासदार ज्यांनी राजीनामा दिलेला आहे हे सुद्धा उपस्थित होते। अतिशय तीव्र भावना लोकांमध्ये आहे आणि अक्षरशः फोन करून या लोकप्रतिनिधींना लोक जाब विचारत आहेत आणि राजीनामे मागत आहेत। हे सगळं लक्षात घेता या लोकप्रतिनिधींनी आता राजीनामे समोर ठेवलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंपर्यंत जनतेचा हा रोष पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। ऋत्विक, थोड्या वेळापूर्वी या सगळ्या प्रकरणावर सुभाष देसाई जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी एक भूमिका मांडली होती शिवसेनेतर्फे की माफी मागण्याचा प्रश्नच नाही आणि कार्टून किंवा ते व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नाही। पण आता त्यानंतर राजीनामा सत्र खासदार, आमदार राजीनामे देत आहेत। शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया येते का अधिकृत? निश्चित जे प्रसिद्धी पत्रक काढलंय त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे अशा पद्धतीचा आरोप या 2 पक्षांवरती लावण्यात आलेला आहे। कुठेतरी या व्यंगचित्राच्या माध्यमातून एक राजकारण विचित्र पद्धतीचं खेळलं जाते असा आरोप करण्यात आलेला आहे। धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। या सगळ्या घडामोडी आता शिवसेनेमध्ये होणार आणि त्याबद्दलचे अपडेट्स काही आम्ही तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद।